लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे। लाडकी बहीण योजना म्हटली की सर्वात आवडती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, ज्यामध्ये प्रति महिना 1,500 रुपये हप्ता मिळतो। पण गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींचे हे पैसे बंद झाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज दिसून येत होत्या। मात्र आता लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आनंदाची अपडेट असणार आहे। नवीन KYC संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आहे। त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, पेंडिंग हप्त्या संदर्भात सुद्धा लगेच आपण अपडेट बघूया। लाडक्या बहिणींनो, चॅनल वरती नवीन आहे, अजूनही तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला देखील माहिती आहे की 100% खात्रीशीर माहिती आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपल्या योजना यात्रा या चॅनलवरती असते। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही पात्र झाला होता का? तुम्हाला आधी पैसे मिळत होते का? म्हणजे 1,500 रुपये तुमचे सुरू आहे का किंवा बंद झाले आहेत? नक्कीच कमेंट करून सांगा, कारण अनेक महिला आहेत की ज्यांना फेब्रुवारी महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत। त्या लाडक्या बहिणींना देखील एक महत्त्वाची सूचना असणार आहे व ज्यांची KYC झाली नाही त्या लाडक्या बहिणींना देखील आता एक आनंदाची अपडेट असणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, KYC संदर्भात अनेक लाडक्या बहिणींची KYC न झाल्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत व त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत किंवा त्यांचे हप्ते आहेत ते बंद झालेले आहेत। KYC न केल्यामुळे अनेक सारे महिला लाभार्थी अपात्र झालेल्या दिसून येत आहे। त्यामुळे KYC केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या हप्त्याचे वितरण सुरळीतपणे सुरू होणार आहे व या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेले आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे अपात्र महिला ठरले आहेत किंवा ज्यांची KYC न झाल्यामुळे पैसे बंद झालेले आहेत, तर त्यांना पुन्हा एकदा KYC सुरू करून देऊ असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता लवकरच KYC सुद्धा सुरू होणार आहे, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत, ज्या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये बंद झालेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा सुरू होणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, अशा सुद्धा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची KYC मुळे अपात्र तुम्ही ठरला आहे। तर पोर्टल वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, जे तुमचं अकाउंट आहे त्यावरती तुम्ही लॉग इन व्हायचं आहे, मोबाईल पासवर्ड टाकायचा आहे व तिथे तुमच्या नावासमोर जे काही प्रॉब्लेम आहे किंवा कशामुळे तुम्ही अपात्र झाला आहे ते दिसून येतं। त्यानंतर तिथे तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदणी सुद्धा करू शकता। त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही आपल्या योजना यात्रा चॅनलवरती जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदणी कशी करायची आहे बघून घ्यायचं आहे। आणि एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहे, कारण अनेक लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीपासून म्हणजे फेब्रुवारीपर्यंत 1,500 रुपये आले, मार्च एप्रिलचे पैसे जमा झाले नाहीत, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता हप्त्याचं वितरण होणार आहे। KYC केल्यानंतर त्या पात्र झाल्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अशा पद्धतीने सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असे सुद्धा अपडेट मिळत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या किती महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत नक्कीच कमेंट करून सांगा। तुम्हाला कधी हप्ता मिळाला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पुढे 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण सुरू केलं जाणार आहे। KYCच्या प्रक्रियेमुळे कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच आपल्याला सांगायचं आहे, कारण KYC नव्याने पुन्हा एकदा सुरू होणार आहे। ज्यांची KYC झाली नव्हती त्यांना पुन्हा एकदा वेबसाईट सुरू करून दिलं जाणार आहे, जे KYC संदर्भात आपल्याला GR आला होता त्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करायची आहे व महिला व बालविकास विभागाकडे हे पूर्ण माहिती देण्यात यावी, हे सुद्धा माहिती दिलेली आहे। तर KYC करताना तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करणे बंधनकारक राहील, हे सुद्धा सांगितलेले आहे। व GR निघाला होता, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जो GR निघाला होता त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जे विभागाकडे पैशांचं वितरण आहे किंवा निधी वितरण आहे ते देण्यात यावे, जेणेकरून जे लाभार्थी महिला आहे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवरती पैसे यावे। त्यामुळे थकीत हप्ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे। तुमचे पैसे जर आले नसतील किंवा तुमचे थकीत हप्ते असतील तर आपल्याला लगेच सांगायचं आहे। आणि ज्या लाडक्या बहिणीची KYC झालेली नाही त्यांनी लगेच कागदपत्रे वगैरे, म्हणजेच काय, ज्या विधवा किंवा ज्या पती किंवा वडील हयात नाही त्या लाडक्या बहिणींनी
लगेच इथे दाखले आहेत म्हणजे डेथ सर्टिफिकेट आहे ते जमा करायचं आहे व त्यानंतर जे डॉक्युमेंट्स असणार आहेत म्हणजे ज्यांचे घटस्फोट झालेले आहेत त्यांनी घटस्फोटचे जे डॉक्युमेंट्स असणार आहेत ते सुद्धा तुमच्या जवळ ठेवायचं आहे, जेणेकरून KYC सुरू झाल्यानंतर लगेच तुम्हाला ते अपलोड करून तुम्हाला KYC करून तुमचे 1,500 रुपये सुरू करता येणार आहे. तर लाभार्थी महिलांनो लक्षात घ्या, महत्वपूर्ण आनंदाचे अपडेट आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये थकीत हप्त्याच्या संदर्भात अजून अपडेट येणार आहे. त्यानंतर जे हप्त्याचं वितरण आहे पुढील ते सर्व होणार आहे. त्यामुळे अतिशय आनंदाची अपडेट जास्तीत जास्त महिलांपर्यंत बहिणींपर्यंत पोहोचवा व अशाच महत्वपूर्ण पुढील अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.